नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज सायंकाळची अपडेट घेतोय 28 सप्टेंबरची. तर खरं तर अपडेट द्यायला उशीर झाला, परंतु सगळ्या धरणाची माहिती घेण्यासाठी वेळ लागला. तर महत्त्वाची बाब अशी की भीमा, सीना या नद्यांना सध्याला पाणी जास्त सोडलेलं आहे. याची सगळी सविस्तर आपण अपडेट घेणार आहे. जरा थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण सविस्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तर आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही टक्केवारीमध्ये सांगतो 100% पर्यंत उजनी धरण खाली आणलेलं आहे. दौंडच्या विसर्गामध्ये सकाळपेक्षा जवळपास 2.5 पट वाढ झालेली आहे. सकाळी 12,253 होता, आता 31,899 झालेला आहे. बंडगाडच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे. 13,800 क्युसेकचा 830 क्युसेकचा विसर्ग आहे. वीरमधून 3200 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये सोडला जातोय. भीमा नदीमध्ये उजनी धरणातून सध्याला 50,000 क्युसेकचा विसर्ग आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक्स असं 51,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. सकाळपासून 10,000 आणि कमी जास्त करत तो विसर्ग आणखी वाढवलेला आहे. आणखी त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण वरच्या धरणातून जवळपास 19 धरणापैकी 18 धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्याला सोडण्यास सुरुवात झालेली आहे. तो विसर्ग सकाळपर्यंत आपल्या उजनीच्या दिशेने येईल आणि उजनीतून पाणी वाढवावं लागेल, कारण विसर्ग आहे तो 1,60,292 क्युसेकचा विसर्ग 18 धरणातून सोडला जातोय. त्याची सविस्तर आपण माहिती घेणारच आहोत. सध्याला भीमा नदीत जे पाणी आहे त्याचा विसर्ग संगम येथे आहे 75,804 आणि पंढरपूरमध्ये आहे 85,249. आणि सीना नदीचं बघितलं तर सकाळी 6 वाजता 59,400 क्युसेकचा विसर्ग असणारा तो टप्प्याटप्प्याने वाढवत तो आता सध्याला 91,200 क्युसेकचा विसर्ग केलेला आहे. त्यामध्ये आणि वाढ होण्याची शक्यता आहे, कारण दर तासाला 5 ते 7,000 क्युसेकचा विसर्ग वाढवला जातोय. सकाळपर्यंत कदाचित 1,20,000 पर्यंत विसर्ग जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं भीमा आणि सीना नदीच्या काठच्या लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे. पुन्हा एकदा पूर येणार आहे. सीनेला आला होता, आता भीमेला येण्याची शक्यता आहे, कारण वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. त्यापैकी 18 जी धरणं आहेत त्यामध्ये पिंपळगाव जोगे 1,800, येडगाव 7,200, वडज 10,000, डिंबे धरणातून 34,070, घोड धरणातून 30,000, विसापूर धरणातून 4,215 क्युसेक्स, चिलेवाडीमधून 1,100 क्युसेक्स, कलमोडीमधून 5,459 क्युसेक्स, चस्कामानमधून 30,000 क्युसेक्स, भामास्केडमधून 13,312 क्युसेक्स, वडिलेमधून 5,216 क्युसेक्स, आंध्रामधून 2,618 क्युसेक्स, पवनामधून 2,250 क्युसेक्स, कासारसाईमधून 450 क्युसेक्स, मुळशीमधून 7,000 क्युसेक्स, वरसगावमधून 597 क्युसेक्स, पानशेतमधून 495 आणि खडकवासलामधून 4,510 असं 18 धरणातून 1,60,292 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. आणि तो विसर्ग बंडगार्डनमधून दौंडच्या दिशेने येणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये उजनीतून सकाळपर्यंत पाणी वाढलेलं दिसेल, कारण दौंडचा विसर्ग सकाळपेक्षा 2.5 पट वाढलेला आहे. सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत तो डबलीनं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उजनीतून पाणी वाढण्याची शक्यता आहे. पूर परिस्थिती पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. यावेळी जास्त प्रमाणात पाणी सोडलं जाईल, कारण 1,60,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला वरनं येतोय. त्यामुळं आणि लोकलच्या पावसाचा विसर्ग असा मिळून जर धरला तरी 2.5 लाखाच्या आसपास क्युसेकचा विसर्ग उजनीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं उजनीतून भीमा नदीमध्ये येणाऱ्या काळामध्ये पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाढवू शकतं. उजनी धरण प्रशासनाने नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% पर्यंत धरण आणलेलं आहे खाली. त्यामुळं आणखी पाणी मात्र जास्त असल्यामुळं पाणी जास्त सोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.